आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा. अगं हे कुठच्या कुठं पोहोचली तुम्ही दोघं अशाने हे दोघं एकमेकांचा जीव घेत्याल. जावा तुम्ही तरी जाऊन समजावा त्या गोपाळला आणि तिला बी दरडवा जरा. ए एकदा समजावलंय त्याला, रोज रोज समजवायला माझ्याकडे वेळ नाही तेवढा. बरोबरच आहे त्यांचं. आता काय लहान राहिले का ती त्यासनी समजवायला? हं? ए बा आपण आपलं लग्न लावून दिलं त्यांचं, आता पुढचं त्यांनी त्यांचं बघावं. पण लगीन लावून दिलं पण हात झटकून बसायचा होय आपण? अहो घरातली मोठी माणसं पण काय जबाबदारी हाय का नाही आपली? हाय की जबाबदारी हाय. मग जा तू जाऊन समजव त्यासनी. तुझंच लिहू की तुझंच ऐकन जा. असं आहे करंजी, आता माझा लोक तुझा लोक करायला लागलीस वय? अगं सुधाकरच्या टायमाला मी कधी म्हणले नव्हते असं की तू जाऊन समजव म्हणून तुझ्या लेकाला. ए यार पुरे झाला तुमचा तमाशा. आता आपली भांडणं होत होती, माझे वडील पडले का कधी भांडणात आपल्या? हा तरी इतके वर्ष संसार केला की नाही आपण? मग हे बघ कोणाच्या भानगडीत आपण काय पडायचं नाही, त्यांचं त्यांना गोंधून घेऊ देत. चला आता चला झोपा सगळे. ए चला चला चल ग. अहो पण चल. साहेब आता लग्न झालंय आपलं. मी तुम्हाला आपलं मानलंय, माझं प्रेम आहे तुमच्यावर. त्यामुळे आता माझं जे काही होईल ना तुमच्या बरोबरच होईल. आता तुम्हाला जर माझ्यासोबत जगायचं नसेल ना तर मग तुम्ही मरा. मी तुम्हाला दुसऱ्या बरोबर जगू देणार नाही. हिचा आत्ताच जीव घ्यावा वाटतोय, पण घरात आहे त्यामुळे असं काही करता येत नाहीये ना. पुढे जाऊन ही अशी डोक्यावर बसणार हे आधीच माहिती असतं ना तर आधीच तिला दिली असती. एक गोळी कायमचा आराम. काय झालं? असं का बघताय माझ्याकडं? आहा, आतापर्यंत निमूटपणे सगळं ऐकून घेणारी ही शेळपट लाली अचानक वाघीण कशी काय झाली असा प्रश्न पडला असेल ना. त्याचं काय आहे गोपाळराव, बाई शेळीगतच असते, पण तिच्या संसारावर जेव्हा गोष्टी येतात ना तेव्हा ती वाघिणीचं रूप धारण करते. वाघीण वाघीण नाही, तुम्ही एक मूर्ख मुलगी आहात. अक्कल नाहीये तुम्हाला. माझाच चुकला, उगाच तरस खाऊन तुमच्याशी लग्न केलं. चुकलं ना, झाली ना चूक, मग आता निस्तरायची ती. मी आता अशी तशी नाही मरणार. या घरात तुमच्यासाठी तुमच्या सोबत आले ना मी, मग आता तुमच्या सोबतच मरणार. रा रे रा